सोलापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेकॅनिकल मेळावा, प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज येथे करण्यात आलं, अशी माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी दिली आहे। यावेळी ते म्हणाले, या पत्रकार परिषदेस असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घुले, खजिनदार बादशाह शेख, सेक्रेटरी सुनील इंगळे उपस्थित होते। मी सोलापूर जिल्हा असोसिएशनचा सेक्रेटरी सुनील इंगळे। मी बादशाह शेख, सोलापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचा खजिनदार। बोला काय आमची टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन ही टू व्हीलर मेकॅनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील पहिली असोसिएशन आहे। यावर्षी आमचा 35व्या वर्धापन दिनानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक यांचा मेळावा, त्याचबरोबर एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शनचं आयोजन ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं आहे। आणि या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमांचं एकाच दिवसामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे की ज्याप्रमाणे या टू व्हीलर क्षेत्रातील ज्या कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्या स्पेअर पार्ट्सच्या कंपन्यांचे स्टॉल्स, विविध स्टॉल्स आहेत, त्याचबरोबर जे टूल्स, इक्विपमेंट आणि मशिनरी याचेही स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आत्ता आलेला नवीन इलेक्ट्रिक व्हेकल टू व्हीलर याबाबत सुद्धा बेसिक ट्रेनिंग मेकॅनिक यांच्यासाठी आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे BS6 EFI जे व्हेकल्स टू व्हीलर आलेले आहेत त्याचंही ट्रबल शूटिंग म्हणजे फॉल्ट फाइंडिंगचंही ट्रेनिंग मेकॅनिक यांच्यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर एक आम्ही दरवर्षी गॅलवर्स आणि मेकॅनिक यांच्या टेक्निकल नॉलेजमध्ये भर पडेल म्हणून एक कौन बनेगा करोडपती टाईप, कौन बनेगा ब्रेंड मेकॅनिक ही एक स्पर्धा त्या ठिकाणी त्याच पद्धतीने घेतो। पहिलं 5चा निवड करून त्यातून 5 स्पर्धकांची निवड करून लावून त्या ठिकाणी आम्ही अशी एक स्पर्धा घेतो। आणि त्याचबरोबर यावर्षी एक विशेष गौरव आम्ही करतोय, जे आमच्या टू व्हीलर क्षेत्रातील एक जुने गॅरेज ओनर्स आहेत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्योतिराम भोजने यांच्या 2 सुकन्या ते MPSC परीक्षेमध्ये चांगले यश मिळवल्याबद्दल आम्ही त्या दोन्हीही त्यांच्या सुकन्यांचा, संजीवनी आणि सरोजनी यांचा एक विशेष असा एक गौरव या ठिकाणी करतो की ज्या ठिकाणी आमच्या सर्व गॅरेजला एक प्रेरणा मिळाली की आपल्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या मुलींना शिक्षण चांगलं दिलं पाहिजे, हा एक त्याच्यामागचा आमचा उद्देश आहे। आणि त्याचबरोबर हे जे कार्यक्रम आहे ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काही मोठे प्रोजेक्ट्स केलेले, जे एक जरा फॉर्म्युला 1 गाडी ते सुद्धा त्या ठिकाणी डेमोला लावण्यात आलेली आहे। इलेक्ट्रिक व्हेकलचे सुद्धा डेमो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर ऑर्किड कॉलेजमधल्या मुली आणि महिलांना 1 तासामध्ये सेफ्टी ड्राईव्हचं एक आम्ही व्याख्यान आम्ही ठेवतोय की महिलांनी सेफ्टी ड्राईव्ह कशी करावी, गाडी स्टार्ट करताना काळजी कशी घ्यावी, प्रिकॉशन्स कशी घ्यावी, सेफ्टी ड्राईव्हचं सुद्धा आम्ही 1 तासाचं लेक्चर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। आजच्या या आमच्या कार्यक्रमाला हिरो मोटोकॉर्प कंपनीचे नॅशनल हेड जनरल सर्व्हिस हे देऊन खास प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। त्याचबरोबर NK ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल सोनगे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत। आणि आमच्या महाराष्ट्राचेही सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आहेत। जवळजवळ सोलापूर धाराशिव जिल्ह्यामधून आज कालच्या तारखेला आमच्याकडे 850 मेकॅनिकची प्री रजिस्ट्रेशन नोंदणी झालेली आहे। 1000 मेकॅनिक सहभागी होणार आहे। जवळ सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। आणि शेवटी सेंडऑफच्या वेळेला आम्ही सर्व एक प्रमाणपत्र वाटतो प्रत्येक त्या विजेत्या स्पर्धकांना। आणि त्याचबरोबर आम्ही एंटरटेनिंग शेवट जाता निरोप समारंभ म्हणून एक थोडासा संगीत, शास्त्रीय संगीतचा कार्यक्रम शेवटी समारोपासाठी ठेवलेला आहे। कार्यक्रमाला मुख्य प्रायोजक जे आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी मुख्य प्रायोजक म्हणून मेन स्पॉन्सर आहे यामध्ये।